थोडे थोडे घे, थोडे थोडे घे, थोडे थोडे घे, थोडे थोडे घे. होय होय होय. खाऊ दे ना, खाऊ दे, खाऊ दे. हेअरस्टाईल कसली आहे खतरनाक त्याची. पुण्य करा गेला. असंच ठेवायचं ना. पाणी किती स्वच्छ केलेलं आहे ब्लिचिंग पावडर मिक्स करून. इथं भातावर चांगला ताव मारलेला आहे दोघांनी. जसं तो आहे तसं मी पण आलेलो आहे. आपल्या मनामध्ये विठ्ठलाची भावना आहे आपल्या मनात. नमस्कार भावांनो आणि वारकऱ्यांनो. तर आजचा ब्लॉग अशा प्रकारे आपण चालू केलेला आहे. साखर कारखाना, सासवड साखर कारखाना ना, माळीनगर, सासवड साखर कारखाना माळीनगर या ठिकाणावर आजचं आपलं टेंट होता. तिथून निघालो आता. आज इथं मेंढ्यांचं रिंगण आहे, पण बघूयात की भेटलं तर बघेल, नाही तर आज आपला ना इथं शेवटचा पण दिवस असू शकतो वारीचा. कारण की काही कारणामुळे आपल्याला ही वारी थांबवण्यात येण्याची शक्यता आहे. बघूयात आता, तुम्हाला अपडेट भेटत राहील की काय होईल काय नाही. तर जाऊ द्या, अजून आपल्याला संध्याकाळपर्यंत टाईम आहे. आत्ता पहिल्या नाश्त्याकडे जाऊया, त्यानंतर आपली पायवारी ही चालू करूया. सकाळ सकाळ झाली आमची चहापासून सुरुवात आणि मगाशीच नाश्ता झालेला आहे. तर पहिला हा गवती चहा आहे, एकदम भारी. चार चहा पिल्यात आतापर्यंत. टिडिव 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 डॅडॅम. गवती चहा शरीराला चांगला असतो. टिडिव. आम्हाला बनवते, आम्ही पण व्हायरल येतो. हे बघा, त्यांनी 5 वेळा चहा प्यायला आहे. मी एकदाच पिलो आता. दोन काय घेऊन चाललं व्हिडिओ काढायचं. पोहे पोहे चहा पण होता, व्हिडिओ आहे ना आपल्याकडे. एक नंबर, एक नंबर. अजून एक चान्स मारायचा. फिंगरप्रिंट का उपयोग करे. अजून एकदा चहा पिऊया. फळाची चक्की खाण्यात आणि पुढे चाललेलो आहे. सर्विस एकदम चांगली अजिबात नव्हती, काहीच नाही. म्हातार माणसाला असे इकडून तिकडे ढकलायचे नसते. काय पाप पुण्य करायला ते पाप करून बसायचं. असं डायरेक्ट माझे एवढे म्हातारे माणसं आहेत ना, त्यांना असे ढकलत होते नसते. ते जी चक्की वाटत होते ते नुसतं इकडून वाढायचे जोरात. त्यांना काय अक्कल बिक्कल आहे का नाही ते पण कळा ना. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा बिंदास. आता आपण ORS घेतलं, एकदम भारी सेवा आहे बघा. कसं आहे, डायरेक्ट नळ सिस्टीम आहे. नको बाटली घ्यायला काय नको, डायरेक्ट नळाला लावायचा, गालाच की झाले काम. हे भाऊ आपल्याला भेटलेले एक नंबर. रात्री जेवण जेवणाची सोय यांनीच केली नाही. दिंडी कुठे गेली. दिंडी जसं तो आहे तसं मी पण आलेलो आहे. आपल्या मनामध्ये विठ्ठलाची भावना आहे आपल्या मनात. बरोबर. म्हणून आपण येवतो पायवारी आलो. आपण सोबतच, आपण सगळे सोबतच आहे. विशेष नाही. चला पुढे बघूया कशाचा लाभ घेता येतोय. नाही, एनर्जी आहे, चांगलं आहे. चालायला पण जरा बरं वाटतं, ताकद वाटते थोडी, पण चांगलं आहे. चांगले. चला बघूया पुढे आता कशाचा लाभ घेता येतोय.
आजोबा तुम्ही कुठले? मामाच्या गावचा हा शेजारी मामा शेजारी झाली चांगले आणि हिचे पाचशे माझ्या गावात यांची दिंडी समोरच चाललेली पण लय जोर जोरात चाललेली आहे. माणसं खरेदी करायची हे बघा आता झोपाळ्यावर बसलोय. झोपाळा इथून पण पॅक आहे इथून पण पॅक आहे तरी पण हालतो. थोडा वेळ म्हणलं आराम करावा. एक नंबर वाटते बोल महाराज ओ बुवा बरमुड्या वेंडत नुसता बरमुड्या वेंडतोय. गुरुजी ओ गुरुजी गुरुजी कोणा बरं बोलतात ओ गुरुजी मालिक हा चमकले चमकले. इथं भाताव जिंदा भाताव चांगला ताव मारलेला आहे दोघांनी. लय ह्याने तर लय मारलेला आहे भाताव. भात बी दणकून आणलेला आहे. पाणी बिणी आता पितो भाई. अजून लय चालायचे बेकार 7-8 किलोमीटर चालायचे. त्यानंतर आजचं म्हणजे आज तिथं पालखी थांबणार आहे. त्या ठिकाणी जाणार आहे बोरगावला. बोरगाव या ठिकाणी पालखी जाणार आहे. बघूयात अजून काय काय पाहायला भेटतंय पालखीपर्यंत. आणि रिंगण तर असणार आहे अजून एक का दोन राहिलेले. तेवढ्याच आनंद. एक राहिले का? झालं ते पण मेंढ्यांचं मागाशी होतं ते तिकडं नाही गेलो आपण. उभं रिंगण झालं ना. हा उभं रिंगण झालं मेंढ्यांचं. आणि आता मोठं रिंगण राहिले ते वाखरीमध्ये जे सर्व पालख्या एकत्र येतात त्या ठिकाणी आता रिंगण आहे ना मेरी जान. चला आता जाऊया तिकडे. पण एका शेतात आलेलो आहे. हे बघा पाणी किती स्वच्छ केलेलं आहे ब्लिचिंग पावडर मिक्स करून. एकदम पिण्यायोग्य पाणी केलेलं आहे. आपले 2 वारकरी नुसतं पळायचं पुढे पुढे. आता चिंचेच्या झाडाखाली जाऊया थोडा विश्रांती करूया. त्यानंतर वारी पुढं चालू ठेवूया. एवढा बेकार दम लागतोय. प्रत्येक रोडने चरत आलेलो आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि अत्यंत ह्या गावामध्ये एवढी गार थंडगार हवा आहे. वातावरण भारी पाय पान भागा कसले कशाच झाड आहे. वारकरी मानाची वारखडी. मोठे वार करेल छोटे वार करेल. खतरनाक. ह्या चिंचेच्या झाडा चिंच पाडायच्या का? अरे म्हणत होतं चिंचा झाडे नाही बाबा. अरे पहिले भाबळ वाटली विषय आहे का? चला या गोष्टी आता चिंच पाडू. ठेवा मी जाऊन येतो. पण आता माकडाच्या माळुंगात आलेलो आहे. पूर्ण इथं फक्त माकडच पाहायला भेटतं तुम्हाला. सावकार आहे सावकार. भरपूर सारं माकडे तिकडे बघा तिकडे पण माकडे आहेत. या ना. लय माकडे अख्ख्या गावात माकडेच माकडे. इकडे पुढे त्याला एक थरारक अनुभव. चाला तुम्ही चाला फक्त माझ्या फक्त माकडे तिथं. कुत्र्याला घेऊन चालू सोबत. माकडे येत नाही जवळ. वीर जर असली तर असू द्या पण इकडचे बघायचे माकडे चल आपण माकडे भागणार आहेत. तिथं पण माकडे आहेत पण ती कुत्रा असल्यामुळं. जास्त दूर नको काय. त्यामुळे जर पाडला नाही 1000 रुपये मला आहे ना आपल्याला. ओ भयंकर माकड झोपले. हे काय बघू शकता आपण. बुजावली राव यांनी लखोलू. हे बघा एक माकड झोपलेलं आहे. वेगळाच थरारक अनुभव. आणि विहिरीमध्ये पूर्ण माकडेच माकड आहे त्या. बुजावलेली झोपले माकड बघा कसं झोपलंय. ही माकडे काय तिकडे जास्त आहे रे. इथं पण येते झाडावर बसल्यात सगळे. काटेच झाडावर कस काय बसल्यात सगळीकडे हवा. हे बघा तिथं पण माकड झोपलं. इथं पण माकड. पण ह्यांना ना कुत्र्याला ना आत यायला चान्सच नाही ठेवलाय माकडांनी. सगळं पोकरलंय त्यामुळे कुत्रं जर आत पडलं तर परत बाहेर येऊ शकत नाही. असा जबरदस्त वेर केले. हे बघा माकड पुण्य करायला गेला. असंच ठेवायचं ना. कसले माकडेच माकड आहेत. तिकडे कलुळ आहे त्याच्यापेक्षा जास्त. हे बघा किती माकडं आली.
ते तर नुसतं ट्रेनिंग घेते आर्मीची, खतरनाक ट्रेनिंग घेते. आर्मीची ट्रेनिंग कसली घेते? पायपाने चढते परत उतरते. नात करतं काय इथं भावलीची ट्रेनिंग घेतात, काट्या कुट्यात फिरत्यात. काटे- जबरदस्त काटे घुसून घेते कुठे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ व्यायाम करतोय तर भाई तू आगे जाएगा देश का नाम बढ़ाएगा. पाईप हलवणार पडलो तर 5,000 रुपये माझ्याकडून घ्या म्हणते ते. हे बघा कसले पायपा वगैरे चढतात, खतरनाक विषय आहे यांचा. चला तिकडचं बघू सर. मार रे इसको मार रे, वो गाली दे रहा है तेरे को. काना खाली मार, माकडाच्या नाही नादी लागायचं. खतरनाक विषय. डॉगिश भाई, मागच आलं ते पण. डॉगिश भाई एकच आहे की जो आपल्याला माकडांपासून संरक्षण करू शकतो. मारू बघ कुठं कुठे निशाण बांधले त्यांच्या तोंडावर, त्यांच्या अंगावर निशाण बांधले. अजून कुठं हे बघा, हे तर डायरेक्ट फंटाच पेतय डायरेक्ट फंटा. गावाचा विषय जबरदस्त आहे. तिथं काय बरं एवढे चल ना तू चल रे चल. बघूयात अजून कशा थरारक आपल्याला बघायला भेटतं. नाही तर असं मोठं उंबराचं झाड. माकडांचे थरारक असे दृश्य आहेत. उंबराचं नाही, वडाचं झाड. वडाचं झाड. चला अजून थरारक बघायचे आपल्याला पुढे. मित्रांनो तुम्हाला अजून क्रेझी विषय धावतो, क्रेझी इथला. लय खतरनाक विषय. बघूया माकड. त्या विहिरीमध्ये चाललंय, त्या विहिरीमध्ये फक्त भरपूर सारे माकड आहेत आणि हे भरपूर सारे माकड पाहायला भेटतील आपल्याला. एवढे सारे माकडे इथं बघा, समोरच गँग बसले, पूर्ण माकडच माकड आहेत. ते सर्व माकडे आहेत. इथं त्यांना खायला टाकलेले बिस्किट. तिथं भरपूर सारे माकडे आहेत. यो होय होय होय. खाऊ दे ना, खाऊ दे हेअरस्टाईल कसली आहे खतरनाक त्याची. अजून पण भरपूर दिसतात माकडे इथं. त्यांना खायचे काय कमी दिसना. संख्या वाढणार हळूहळू. तिकडे तर भाई काय विषय चाललाय काय माहिती. बहुतेक ते जे किडे असतात ते काढत असणार आहे. हे बघा इथं डॉनिया, सोन्या, छोटा सोन्या पळाला आत. पाऊस आले बघा ना कशी तारमळ झाली यांची. हे बघा सगळे पळायला लागले. पाऊस आल्यावर सगळे ते आतमध्ये आता सुरक्षेच्या ठिकाणी चाललेत. गेल्या वर्षीला पावत होत्या, पाणी होत गावा. होय, ते माकडाच्या पोटात बहुतेक पोरग आहे. पोरगच म्हणतंय माकड आहे. चिटाकले रे ते. चिकटलं नाही, यायला आलंय ते जवळ. हे बघा इथं पण माकड, तिथं पण माकड. खायला तर कमीच नाही ह्यांना. पाऊस आला आता, पावसानंतर बघूया. लय जोरात पाऊस यायला लागला. माकडांचं पण लय अवघड झालं. माकडांचं पण लय अवघड झालं. हे बघा त्यांनी घर बघा ना कसलं केलं. एवढं जबरदस्त घर आहे आतमध्ये. माकडांनी लय जबरदस्त घर केलंय. दगडांमध्ये जे पुरातन दगड वापरले ते दगडांमध्ये त्यांनी घर केलेलं आहे. सगळे आता पावसाच्या भीतीमुळं आतमध्ये चाललेले. ते विषय असं झाला बरं का, आम्ही मागून येत होतो आणि पुढं समोर चहा वाटत होतो. पण त्या भाऊला तिथं चहा पिऊन झालेली तिथंच थांबलेली. पण तो भाऊ म्हणायचा की पेलेली साईडला व्हा, पेलेली साईडला व्हा. पण त्या भावाला ॲक्च्युली असं म्हणायचं होतं की चहा पेलेली साईडला व्हा, पण ते दुसरं म्हणलं पेलेली साईडला व्हा. आणि पुढंच लगेच ते गुडजाने वाटत होते. तिथं मी गेलो बरं का, आणि तिथं गेल्यावर म्हणलं मी त्यांना, तिथं असंच म्हणलं गर्दी होती म्हणून पेलेली साईडला व्हा. ते सगळे माझ्याकडे बघायला लागले. काय म्हणले काय नाही म्हणले, ते मागचे म्हणतात की पेलेली साईडला व्हा, म्हणून म्हणलं तुम्हाला पण पेलेली साईडला व्हा. आत्ता बघा तर आत्ता चाललंय हरिपाठ. आणि हे रोज करायला लागतं, म्हणजे रोजचा रोज दररोज असतं. झोपायच्या आधी का जेवायच्या आधी? जेवायच्या आधी हा हरिपाठ असतो रोज रोज. ॲक्च्युली विषय असा झालाय ना, आम्ही इथं झोपायला आहे
पण इथं पण पाणी पडतंय, इथं पण पाणी पडतंय, इथं पण पाणी पडतंय आणि इथं पण पाणी पडतंय बघा. झोपू कोणतं तेच काय कळाला. आज नियोजन बदलायला लागते बहुतेक. काय करू काय कळा ना. सगळे तर सामसूम झोपल्यात. टेन्शन आम्हालाच आलंय. हे बघा सगळे सामसूम झोपल्यात. लय बेकार अवस्था झाली. आणि इथं बघा आमची पार्टी चालली आहे, मिनी पार्टी याला म्हणतात. कसं आहे आता पर्याय नाही. मालक कुठे गेलं? काय करायचं इथं अख्खं ओलं होणार आहे आता आपण. नाही मला पाऊस नाही येत बाहेर थोडाफार. पाऊस नको येऊ दे, इथं ओलं होतंय ना पण. आज झोपाय नाही भेटणार, ह्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया? नाही भेटत झोपायला. ह्याच्यावर प्रतिक्रिया सांगा तुमची का. काही नाही, पांडुरंग आपल्या मागे आहेत. पाऊस उघडत झोपा होणार आहेत व्यवस्थित. माझं म्हणणं आहे रात्रीची वारी केली पाहिजे. नाही नाही चुकीचं आहे तुमचं म्हणणे. का? ए थोडे थोडे घे, थोडे थोडे घे, थोडे थोडे घे, थोडे थोडे घे. आता काय करू काय कळा ना. हे तर तुम्ही आम्हाला टेन्शन मध्ये आणलंय. नाही टेन्शन घ्यायचं नाही. जागा पण काही अशी बघितलं 4 ठिकाणी टिपकं पडून इथं आमच्या काही अंगात पाणी. टेन्शन घ्यायचं नाही. डोक्याला ताब्या. काय म्हणणं आहे तुमचं? जायचं व्यवस्थित राहायचं. काय म्हणणं आहे? माऊली सांगा आज एक तुमचं पण काय नाही म्हणणे. झोपणार इथं. इथं पण पाणी पडतंय. आम्ही जिथं बसलो तिथं पण पाणी पडतंय. काय करायचं? आमचं ठरलंय आता रात्रीची पायवारी करायची. तुम्ही आंघोळ करा, टँकर घालतो परत. शॉवर आहे. शॉवर खाली करू. आज नियोजन मोठं आहे. शॉवरचं नियोजन आहे. राजापारी आपण लवकर उठूया 4 वाजता आणि शावर खाली आंघोळ करून आपलं पायवारी चालू करूया. हा? हे पहिल्यांदाच म्हणलेत की 4 वाजता उठूया. रोज ते 2 आणि 3 वाजता उठून आंघोळ करतात. मी असं आहे, मी 5 वाजता उठून आरामात वारी करतो, तरी पण सुखी आहे. आणि हे दुपारचे येऊन झोपतात. कोण दुखी? दुपारचे येऊन तुम्ही झोपता, मी झोपत नाही. कोण झोपतं? तुम्ही झोपता. कधी पाहिजे मला झोपतो. कधी पाहिलं नाही, रोजच बघतोय. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि उद्याच्या वारीमध्ये. रामकृष्ण हरी, राधे राधे.